आपण करतोय व्हेजिटेबल मॉली। हो, हे कलरफुल साहित्य जे आहे ते आपण पाहिलं, आता कृती करूयात। काय करायचंय आपल्याला याच्या पहिल्यांदा पॅन मध्ये तेल टाकायचं आहे बरं परतण्यासाठी। बघा कांदा परतून घ्यायचा बघा, अजून थोडं, बस बस तेल आपण घातलं। पुढे आता कांदा परतत टाकायचा आहे। बरं सगळं घालूया। आता कांदा परतून झालेला आहे, पुढे लालसर झालाय। आता आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण बरं टाकायचं आहे। किती लागणार आहे? थोडासा। आणि लसणाचे काप। हो, लसणाचे काप, हिरवी मिरची 2 लांब चिरलेल्या। आता काय? ठीक आहे, आता हे झाल्यानंतर मसाला आपला परतून झालाय। ह्याच्यामध्ये आता आपल्याला भाज्या शिजवत टाकायच्या आहे। बरं ठीक आहे, आधी कुठली? त्याच्या अगोदर आपण हळद आणि मिरची टाकून देऊया। हळद पुरे इतकी? हां बस। आता लाल तिखट बस पुरे? हां, आता भाजी टाकून देऊया। बटाटा आधी बटाटा घालूया। बघा पुढे नंतर गाजर, वाटाणा, फरसबी। आता याला आपल्याला शिजवायचं आहे। बरं, थोडं मीठ टाकून आणि नारळाचं पातळ दूध टाकायचं आहे। बरोबर, ह्या पातळ दुधाचंच आपल्याला भाज्या शिजवायच्यात। आता झाकण ठेवायला लागेल ना? ठीक आहे, मग आपण एक काम करूयात, ह्या भाज्या शिजून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात। हो, आपली भाजी खूप छान शिजली आता। क्या बात आहे। आता काय? आता आपल्याला ही भाजी शिजून झाली आहे, याला एक नारळाचं घट्ट दूध टाकून द्यायचं आहे भाजीमध्ये। परत एकदा आठवण करून देतो की हे घट्ट दूध आपण ग्रेव्ही म्हणून त्याच्यामध्ये घालतोय आणि पहिले जे पातळ दूध होतं नारळाचं शिजवण्यासाठी होतं, त्याच्यात आपण भाजी शिजवली। क्या बात आहे, नारळाचं घट्ट दूध आपण त्याच्यामध्ये घातलं आणि हे याला एक उकळी आली की गॅस बंद करायचा। बरं, वा, उकळी त्याला आलेलीच आहे। काय करायचं पुढे? आता गॅस बंद करून टाकायचा करा। ह्याला खाली उतरवून थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे। बरं, अगदी थोडा, त्याला अशी आंबट अशी चव येण्यासाठी अगदी थोडा, आणि 1-2 थेंब व्हिनेगरचे टाकायचे। बरं, लिंबू आणि व्हिनेगर आपण दोन्ही वापरत असल्यामुळे अगदी मोजक्या प्रमाणात ते सगळं वापरायचं आपल्याला। बघा बरं, व्हिनेगर किती? पुरे? हो, बस। चला, व्हेजिटेबल मॉली हा अप्रतिम पदार्थ तयार झालेला आहे। फ्रेश अशी कशासोबत खाऊ शकतो आपण? आपण ही भाजी पोळी बरोबर खाऊ शकतो, ब्रेड बरोबर खाऊ शकतो, कशाही सोबत खाऊ शकतो, आणि राईस बरोबरही खाऊ शकतो। क्या बात आहे। पटकन तुम्ही लिहून घ्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती। व्हेज मॉलीसाठी लागणारं साहित्य: बटाट्याचे काप, फरसबीचे काप, गाजराचे काप, लिंबू, वाटाणे, मीठ, हिरवी मिरची, आल्याचे काप, व्हिनेगर, कढीपत्ता, नारळाचं घट्ट दूध, नारळाचं पातळ दूध, बारीक चिरलेला कांदा, लसूण, हळद, तिखट आणि मीठ। कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, बटाटा, गाजर, वाटाणा, फरसबी, मीठ आणि नारळाचं पातळ दूध घालून भाज्या 15 मिनिटं शिजवून घ्याव्यात। शिजलेल्या भाजीमध्ये नारळाचं घट्ट दूध घालून एक उकळी घ्यावी। उकळी आल्यानंतर वरून लिंबाचा रस, 1 ते 2 थेंब व्हिनेगर घालून सर्व एकत्र करून व्हेज मॉली सर्व्ह करावी। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन। थोडं मीठ, बस, याला आता थोडं शिजवून घ्यायचं आहे। हा जो मसाला आहे तो तर एकदम टेस्टी दिसतोय। त्याला खूप जास्त शिजवत नाही मी, त्याचं कारण हे आहे की चिकन मला एकदम टफ नको, कारण की आपण परत ओव्हनमध्ये टाकणार आहोत चिकनला, तर त्याच्यामध्ये पण ते शिजणार आहे। याला फक्त थोडंसं मिक्स केलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना पण थोडी टाकणार आहे मी। बस, आता गॅस बंद करतोय आणि हे जे चिकनचं जे टॉपिंग आहे ते मी एका बोलमध्ये काढून घेतोय। एका बाजूला मी तिथे ओव्हन प्रीहीट करायला लावलेला आहे
त्याचबरोबर हे जे पिझ्झा बेस आहे ना, मी एक बाजूने याची थोडीशी याला गरम करून क्रिस्पी करून घेतो एक बाजू. त्याचं कारण हे आहे की याच्यामध्ये पण थोडं लिक्विड आहे आणि त्या क्रिस्पी केलेल्या भागावरच मी चिकनचं टॉपिंग टाकणार आहे. म्हणजे दोन्हीकडनं ते व्यवस्थित शिजेल आणि व्यवस्थित ते क्रिस्पी होईल, पिझ्झा आपला छान होईल. आता मी इथे तव्यावरती करतोय, पण ओव्हनमध्ये पण तुम्ही त्याला हाफ थोडंसं क्रिस्पी करून घेतलं तरी पण चालेल. याच्यावर थोडं लवकर होईल त्या दृष्टीने मी करतोय. खालची बाजू मी करत नाही, एकाच बाजूने त्याला करतोय, कारण की तसं पण आपण ओव्हनमध्ये बेक करणार आहोत, तर खालची बाजू व्यवस्थित क्रिस्पी तशी पण होईल. बस. वेलची वगैरे तेवढी फक्त काढून घेतोय मी. याला व्यवस्थित सगळीकडे पसरून घेतोय या मिश्रणाला. आता जर आणखीन काही टाकायचं असेल वरती टॉपिंग, थोडासा आपण शिमला मिरची टाकू शकतो याच्यावर. म्हणजे काही जरुरी नाही आहे, पण थोडी चव आणखीन. किंवा नुसतेच स्लाइस टोमॅटो आपण याच्यावर लावू शकतो. बस, हे तर झालेलं आहे. आता मी काय करणार आहे, चीज आपल्याला घ्यायचं आहे, याच्यावर टाकायचं आहे. मोझरेला असेल तर मोझरेला घ्यायचं आहे, ते पिझ्झासाठी बेस्ट आहे. किंवा रेडीमेड पिझ्झा मिक्स येतं चीज, ते वापरलं तरी चालेल. किंवा प्रोसेस चीज, काही नसेल तर प्रोसेस चीज ते सगळीकडेच मिळतं, ते वापरता येईल आपल्याला. बस, आता एक काम करू, याला आपण बेक करूया. मंडळी, आपला पिझ्झा आत्ताच इतका छान दिसतोय, बेक झाल्यानंतर तो आणखीन छान दिसणार आहे. मी एक काम करणार आहे, याला एक 20 ते 25 मिनटं याला बेक करून घेणार आहे. साधारणपणे 200 डिग्रीजवर याला बेक करायचं आहे. आणि याला एक छान रंग आला, बेक झाला पिझ्झा, की काढून याच्यावरती गार्निश करायचं आहे आपल्याला पुदिना, कोथिंबीर आणि तळलेल्या कांद्याची. तर ह्या 3 गोष्टी का वापरतोय, कारण बिर्याणी करताना पण या 3ही गोष्टी आपण भातावरती टाकतो आणि त्याची गार्निश करतो. तर तसंच गार्निश करणार होतो आपण, आणि त्यानिमित्ताने पिझ्झाची एक वेगळी टेस्ट पण येईल. मी हा पिझ्झा बेक करून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बिर्याणी स्टाईल चिकन पिझ्झासाठी लागणारे साहित्य: बोनलेस चिकन, पिझ्झा बेस, बारीक चिरलेला टोमॅटो, तळलेला कांदा, दही, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चीज, चिरलेली पुदिन्याची पानं, तमालपत्र, वेलची, दालचिनी, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि लाल तिखट. कृती: प्रथम बाउलमध्ये बोनलेस चिकनचे तुकडे घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि दही घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये वेलची, दालचिनी, तमालपत्र आणि कांदा घालून सर्व परतून घ्यावं. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, लाल तिखट, हळद, गरम मसाला, पाणी, मॅरिनेट केलेलं चिकन आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. शिजल्यानंतर कोथिंबीर आणि चिरलेली पुदिन्याची पानं घालून एका बाउल मध्ये काढून घ्यावं. पिझ्झा बेस भाजून घ्यावा. भाजून घेतलेल्या पिझ्झा बेसवर चिकनचं मिश्रण पसरवून कापलेली हिरवी सिमला मिरची, किसलेलं चीज आणि टोमॅटोचे गोल काप घालावेत. ओव्हन प्री हीट करून 200 डिग्रीला अंदाजे 20 ते 25 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. आज आपण जी रेसिपी करणार आहोत, पहिली जी रेसिपी आहे ती आहे गवार मंगोडी दहीवाली. आता बघूया एक वऱ्हाडी पद्धतीची रेसिपी बघूया. आपण करणार आहोत वडा भाजी.